सेपरेट भेट घेतली होती ज्यावेळेस विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या। निलेश तुलक समोर थांबवते आपल्यासोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आहेत। अमोलजी, आपण ऐकलंच असेल की सुनील तटकरे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आणि त्यामुळे एक राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड मोठ्या या घटनेमुळे चर्चा प्रचंड होती। आपली प्रतिक्रिया यावर? आदरणीय पवार साहेबांची ही नेहमी भूमिका राहिलेली आहे की राजकारणात हा संवाद सुसंवाद हा कायम असला पाहिजे। आता सुनीलजी तटकरे हे जरी भेटीला पोहोचलेत तर भेटीत काय चर्चा होते ते बाहेर आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल, परंतु राजकारणात हा संवाद हा कायम राहिला पाहिजे ही भूमिका तर सगळ्यांचीच आहे। पण अमोलजी, अशा पद्धतीच्या संवादाच्या अनुषंगाने विलिनीकरणांच्या चर्चांची पण एक मोठी पार्श्वभूमी आहे। अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर लगेच या चर्चा भरपूर झालेल्या होत्या, तर त्या दिशेने संकेत करणारी ही घटना मानायची का? ती चर्चा नेमकी काय होते याच्याविषयी माहिती मिळाल्याशिवाय लगेच तर्क बांधणं हे थोडंसं जास्त होईल। त्यामुळे आधी चर्चा काय होते, कुठल्या दिशेने काय कशासाठी ते गेलेत याचं कारण मला तरी ठाऊक नाही, त्यामुळे त्याविषयी तर्क व्यक्त करणं योग्य ठरणार नाही। अमोलजी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या यादीतनं सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांची नावं वगळली गेल्याची बातमी आल्याचं आपण नक्कीच ऐकलं असेल। त्या दृष्टीने आपण या भेटीकडे कसं बघता? त्यानंतर एक खुलासा सुद्धा मला वाटतं माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी केला, त्यामुळे नेमकं ते त्यात काय घडलंय याविषयीची अजून स्पष्टता नाही। अमोलजी, त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये काही विधानं सुद्धा केलेले आहेत। धन्यवाद, आपण चर्चा केली त्याबद्दल। तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची